हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6. आज होता कॅप्टन्सी टास्क आणि कॅप्टन्सी टास्क मध्ये काय घडलंय हे आपण नक्कीच पाहणार आहोत. परंतु त्याआधी राकेश बापटचं बोलणं तुम्हाला समजतंय का? राकेश बापटचं वागणं तुम्हाला पटतंय का? त्याचं बोलणं आवडतंय का? कारण बिग बॉसचा हा एक गेम आहे, तिथे सगळेजण सारखेच आहेत, परंतु राकेश मात्र स्वतःला काहीतरी वेगळं स्पेशल समजतोय. सगळ्यांनी त्याचं ऐकायला हवं. म्हणजे जसा तिकडे विशाल डॉमिनेट करतोय तसाच इथे राकेश सुद्धा डॉमिनेट करायला बघतोय. म्हणजे सगळ्यांनी त्याच्या बाजूने उभं राहावं. का म्हणून उभं राहायचं? प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल गेम आहे. जरी तुम्ही ग्रुपमध्ये असाल तरी पण तुम्हाला जर कुणी जर काढलं तर त्याच्याबद्दल तुम्ही इतका इश्यू करायची गरज नाही. त्या विशालला तर प्रत्येक वेळी आउट करतात लोक. तो करतो का असा ड्रामा? करण आणि प्राजक्ताला त्याचा गेम बरोबर समजलाय. त्यांचं पण डिस्कशन झालं की बाबा इथे हे डॉमिनन्स चालणार नाही. आम्हाला पण गेम कळतो, करण आणि प्राजक्ता यांना गेम कळतोय. कारण राकेश त्याची जी मतं आहे तो त्यांच्यावरती थोपण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काय वाटतं? राकेश बापट चूक आहे, बरोबर आहे, डॉमिनेट करतोय? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. आणि इथे ना सगळेच जण गेम खेळायला आलेले आहेत. दिव्या बरोबर सुद्धा गेम खेळला जातोय. दीपाली ताई सुद्धा गेम खेळतीये. रोशनला गेम समजतोय. आणि सोनालीला सगळ्यात जास्त गेम समजतोय. ती एकदम करेक्ट खेळतीये, इंडिव्हिज्युअल खेळतीये, ग्रुपमध्ये पण राहतीये. बिग बॉसचा गेम हा इंडिव्हिज्युअल गेम जरी असला तरी तुम्ही ग्रुपमध्ये राहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. लोकांना कन्व्हिन्स करून ठेवणं, लोकांची मनं जपणं, त्याचबरोबर स्वतःचा सुद्धा गेम दाखवणं, स्वतःला इंडिव्हिज्युअल ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे रुचिताला समजत नाहीये. रुचिता इंडिव्हिज्युअल खेळते परंतु त्यामुळे तिला ग्रुपचा सपोर्ट मिळतच नाहीये. त्यामुळे तिला कुठल्याही टास्कमध्ये आउट केलं जातं, विशालला आउट केलं जातं, कारण त्यांचा ग्रुप छोटा आहे आणि त्यांना दुसऱ्यांची मनं जपणं जमत नाहीये. तर हा आहे बिग बॉसचा गेम. चला तर पाहूयात आजच्या टास्कमध्ये काय झालेलं आहे. तर आजचा पहिलाच टास्क जो बिग बॉसने दिला होता, ग्रह दिशा बदलणार, दशा ठरवतील ग्रह जे आहेत, त्याच्यामध्ये यांना ग्रहाच्या याच्यामध्ये गोल फिरायचं होतं आणि जो आधी बजर वाजवेल तो सूर्य बनणार होता. आणि त्याचे 2 उपग्रह असणार आहेत. ते जे सगळे सदस्य निवडतील 2 उपग्रह, आणि हे 2 उपग्रह 2 सदस्यांना ग्रहण लावणार होते. आणि जो सूर्य झालेला आहे त्यांचं ज्याच्याशी एकमत होईल तो जो आहे तो या कॅप्टन्सीच्या उमेदवारीमधनं आउट होणार होता. आता फर्स्ट राऊंडमध्ये आपण पाहिलं की तन्वी आणि ओंकारला त्यांनी उपग्रह म्हणून पाठवलेलं होतं. रुचिताला पाठवण्यासाठी कुणीही बरेच जण ॲग्री झाले नाही. नंतर रुचिताने आरडाओरडा सुरू केला, कारण रुचितावरती कोणाचाही विश्वास नाहीये. आयुष हा जो आहे तो सूर्य झाला होता, कारण त्यांनी सुरुवातीला सगळ्यात आधी बजर दाबलेला होता. रोशन पण आयुष इतकाच ताकदवान आहे किंवा हे आहे, मग त्याने थोडी आता चपळाई दाखवायला पाहिजे. रोशननी बजर दाबू शकत होता. रोशनने जर बजर दाबला असता तर त्याच्या ग्रुपचे कंटेस्टंट वाचले असते, परंतु आयुषने बजर दाबलेला आहे. याच्यामध्ये तन्वी विशालला काढते, कारण विशालचं तिचं जे वाजलेलं आहे, आणि ओंकार जो आहे तो प्राजक्ताला काढतो, कारण ती ऑलरेडी कॅप्टन आहे किंवा जेंटल आहे, थांब नाही. त्यामुळं इथे विशाल आणि प्राजक्ता जे आहे ते या गेममधनं आउट झालेले आहे. त्यांची पॉवर की सुद्धा सबमिट करायला सांगितलेलं आहे. आणि विशाल इथे जे आहे तो चिडतोय की बाबा प्रत्येक वेळी मलाच काढतात किंवा, आणि इथे म्हणतात की शेर झुंड में नाही आते, विशाल म्हणतो. आणि दीपाली म्हणते की आमचा शेर येतो झुंडमध्ये. म्हणजे झुंडचा जो आहे, एक झुंड जी असते किंवा टोळी जी असते त्याच्यामध्ये बरोबर आहे टोळीची साथ देतात. आणि त्यामुळे इथं विशालची जी टोळी आहे ती लहान आहे, त्यामुळे विशालला इथं काढलं जाते. रुचिता आणि तन्वीचं चांगलंच वाजलेलं आहे. रुचिता म्हणते ही मला पिना मारते, मग मी गप्प का बसू. आणि नेहमी आपण पाहतो की रुचिताचं जे तोंड आहे ते खूप ती बडबड करते, आणि त्यामुळे तिची इमेज इथं सगळी डागाळी आहे आणि तिला कोणीच महत्त्व देत नाही. दुसऱ्या राऊंडला पण आयुषच बजर दाबतो आणि रोशन दादा बजर दाबायला धावतो, परंतु त्याचा बजर वाजत नाहीये. म्हणजे इथं रोशननी थोडंसं हे करण्याची गरज आहे. त्याच्याकडे ताकद आहे, डोका आहे, त्याला गेम समजतोय, तर त्याने अजून थोडंसं स्वतःकडनं प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. इथे उपग्रह जे आहेत ते दीपाली सय्यद आणि अनुश्री, आणि आयुष हा सूर्य झालेला आहे. तर यांच्या अनुमतीने दीपाली जी आहे ती प्रभू स्ट्रॉंग नाही असं म्हणते, आणि अनुश्री राकेशची इन्व्हॉल्वमेंट नाही अशी म्हणते. आणि त्यामुळं आयुष आणि हे मिळून जे आहे ते प्रभूला आणि राकेशला इथे आउट करतात. आणि आयुष आणि रोशन हे कॅप्टन्सीचे उमेदवार नंतर शेवटी उरत आहेत. आता इथं गेम कसा पालटलेला आहे बघा. दीपाली ताई सुद्धा गेम खेळतात. त्यांनी राकेशला मुद्दामून आउट केलेला आहे, कारण शेवटी त्यांचा कॉम्पिटिटर असणार आहे तो पुढे जाऊन.
आणि रोशन जो आहे, रोशनला जास्त गेम कळत नाही असं सगळ्यांना वाटतंय आणि आयुषला तो जास्त कॉम्पिटिशन देणार नाही आणि आयुषच कॅप्टन होईल, त्यामुळे इथं रोशनला त्यांनी ठेवलेलं आहे. आयुष सुद्धा गेम खेळलेला आहे, कारण आयुषला पण कुठे तरी वाटतं की बाबा रोशन त्याला कॉम्पीट करू शकणार नाही. तर फायनली कॅप्टन्सीचे दावेदार जे झालेले आहेत ते आयुष आणि रोशन झालेले आहेत. इथे राकेश आपल्याला खूप चिडलेला दिसतोय, कारण राकेशला वाटतं की त्याच्या ग्रुपने त्याचा साथ दिली नाही, त्याला काढू दिलं. राकेश म्हणतो की मला आयुष कॅपेबल वाटत नाही, तो लॉयल नाहीये आणि तुमचं घर तुम्हीच सांभाळा. म्हणजे तो घरच्यांवरती इतका चिडलेला आहे की बाबा मी एवढं केलं तरी तुम्ही मला साथ दिली नाही, तुम्ही सगळे गाईसारखे गप्प बसलात आणि जे रिझन दिलं ते खूप चुकीचं आहे की माझी इन्व्हॉल्वमेंट नाही, मी झोपतो वगैरे असं. त्याच्यामुळे तो खूप चिडलेला आहे. इथं राकेशचा जो इगो आहे तो सगळ्यांना दिसून आलेला आहे की बाबा जरी तुमचा ग्रुप असला तरी तुम्ही बाकीच्यांवरती स्वतःची मतं थोपू शकत नाही किंवा तुम्ही कुठेतरी स्पेशल आहात असं राकेशला वाटतंय. इकडे विशाल आणि अनुश्री यांचा जो ग्रुप आहे तो खुश आहे. अनुश्री म्हणते की गुड न्यूज आहे, ते लोक चिडलेले आहेत, राकेश चिडलेला आहे, ते आयुषला सपोर्ट करणार नाहीत आणि विशाल सांगतो की शांत राहा, ते बघतील. आणि राधा पण सांगते की ते आयुषसाठी खुश नाहीयेत. आता इथे राकेशनी जे आहे ते अनुश्रीची औकात काढलेली आहे, ती मुलगी जी काम करत नाही तिची काय औकात वगैरे, याच्यावरनं दोघांमध्ये खूप चुप झालेला आहे. आणि राकेश म्हणतो की मी काम करत नाही, हे चुकीचे आहे. अनुश्री म्हणते तू रूल पाळत नाही आणि राकेश म्हणतो मी सगळ्यांचा विचार करतो, हे माझं चुकलेलं आहे. इकडे अनुश्री, सोनाली, आयुष, सोनाली आणि दीपालीचं जे बोलणं चाललेलं आहे त्याच्यामध्ये सोनाली बघा बरोबर सांगते की बाबा अनुश्री काहीतरी कारण देणारच ना, शेवटी गेम आहे. आणि राकेशला वाईट वाटलं, परंतु तो तिला जे बोलला की बाबा अवकात जी काढली त्याच्यावरती ती बोलणारच ना अनुश्री. म्हणजे सोनालीला बरोबर व्यवस्थित गेम कळतोय आणि तिला एक इंडिव्हिज्युअलिटी सुद्धा समजते की दुसऱ्याचा डिसिजनचा जो आहे तो रिस्पेक्ट करायला पाहिजे. बाकीचे लोक रिस्पेक्टच करत नाहीये दुसऱ्यांचा. विशालला जो आहे तो राकेश खूप मोठा कॉम्पिटिटर वाटतो आणि इकडे विशाल म्हणतो की राकेश रडत असेल, माझ्या सेवकांनी मला धोका दिला मम्मी. आणि अनुश्री म्हणते की त्याने 3 टास्क जिंकले असं म्हणतोय. कुठले टास्क जिंकले? म्हणजे यांची टोळी जी आहे विशालची, अनुश्रीची पूर्णपणे त्या जो आहे राकेश बापट त्याच्या खूप अशी विरुद्ध गेलेली आहे. आता इथे बघा हळूहळू सगळ्यांनाच गेम समजायला लागलाय कोण कसं खेळतंय. म्हणजे दिव्याला पण समजतंय की बाबा माझ्या विरुद्ध हे लोक खेळतात. तन्वी आणि दिव्या बोलताना आपल्याला दिसतात की बाबा दिव्या म्हणते इथे सगळेजण डबल गेम खेळतात, म्हणजे गोड बोलून तुमच्याशी कसं वागतात. दिव्याला सुद्धा हळूहळू कळायला लागलं की बाबा तिच्याशी दीपाली ताई आहे किंवा राकेश आहेत किंवा त्यांचा ग्रुप आहे तो गोड बोलतोय, परंतु जेव्हा तिला सिलेक्ट करायची वेळ येते तेव्हा तिला कोणी सिलेक्ट करत नाही. आयुष, प्राजक्ता, करण यांच्या पण लक्षात आलेलं आहे की बाबा दीपाली जी आहे ती खेळताना म्हटले की तुमचा डिसिजन आहे आणि नंतर राकेशला म्हटले की मी तुझ्या साईडनीच आहे वगैरे. इकडे दिव्या जी आहे ते या मुलींना समजावतीये, राधाला, रुचिताला, अनुश्रीला की बाबा एवढं पण विरोधात जायचं नाही की तो रस्ता पूर्ण बंद होईल, त्या माणसाकडे आपण जाऊच शकणार नाही पुन्हा, इतकं विरोधात कधीच जायचं नाही. त्यानंतर बाथरूम मधल्या कपड्यांचा पण एक मॅटर झाला. बाथरूम मध्ये राधाचे कपडे होते आणि ते 2-3 दिवसापासून होते, तिच्या लक्षात नाही आलं, त्याच्यामुळे तिथे दीपाली ताईंनी तो एक विषू काढला आणि त्याच्यामुळे तिथे एक जो आहे गोंधळ झालेला आहे. सागर मध्ये आलेला आहे की सागर सुद्धा तिथे बोलला राधाला की बाबा, तर त्याच्यावरनं त्यांचा वाद झालेला आहे. सागर कारंडी इथे खूप बडबड करताना दिसतोय आणि तो नंतर हर्ट झालाय, नंतर तो अगदी नर्वस झालेला आहे. अनुश्री त्याच्याकडे येते तर तो म्हणतो की मला प्लीज एकटं सोड, मला भांडायचं नाहीये वगैरे आणि मला बोलायचं नाहीये. आणि म्हणजे कुठल्याही गोष्टीचा इश्यू बनवणं एवढंच आता राहिलेलं आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आपण पाहिलं की राकेश झोपून राहतो, कारण त्याला झोपला रूल मोडतो म्हणून तो झोपूनच राहिलेला आहे. प्राजक्ता त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, ती सांगते की माझी कॅप्टन्सी त्यामुळे मला त्रास होईल, तरी पण तो म्हणतो होऊ दे आणि तो ऐकत नाही, झोपून राहतो, सगळ्यांवरती नाराज आहे. शेवटी बिग बॉस सुद्धा चिडतात त्याच्यावरती आणि त्याला कन्फेशन रूम मध्ये बोलवतात आणि सांगतात की तुम्ही सदस्यांवर चिडला आहात परंतु तुम्ही बिग बॉसचा वर चिडलायत असं तुमचं दिसतंय. आणि मग राकेश जो आहे तो ठीक आहे म्हणतो आणि राग सोडून देतो. त्यानंतर आपण पाहिलं रोशनला या मुली चिडवत आहेत, रुचिता किंवा अनुश्री आहे त्याच्या बायकोवरनं. तर रोशनला ते आवडत नाही, त्याला राग येतो, तो म्हणतो की माझ्याबद्दल असं बोलायचं नाही बायकोबद्दल. आणि रुचिता जी आहे त्याला म्हणते नाही बोलणार. रोशनला मुलींनी असं चिडवलेलं आवडत नाहीये. जेवताना आपण पाहिलं रुचिता आणि तन्वीचा परत वाद होतोय. तन्वी तिला बोलते आणि रुचिता इथे खूप इमोशनल झालेली आहे, रडतीये आणि म्हणते की बाबा मला हिचं तोंड पण बघायचं नाहीये. तन्वी म्हणते हिची काय फालतूगिरी आहे.
तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे. सगळ्यांची तोंड सगळ्या वेगवेगळ्या बाजूला आहेत. तन्वी आणि रुचिता दोघी भांडतायत. राकेशचं तोंड वाकडं झालेलं आहे. राकेशला इगो प्रॉब्लेम झालेला आहे. राधा आणि अनुश्री एका साईडला आहेत. विशाल पण चिडलेला आहे. सगळ्यांचं जे आहे सगळे एकमेकांवरती चिडलेलं आहेत, कारण कॅप्टन सगळ्यांनाच व्हायचे, परंतु कॅप्टन तर एकच होणार आहे. हा एक गेम आहे आणि थोडा सामंजस्याने खेळण्याची गरज आहे. चिडून आणि ओरडून हा गेम होणार नाही. जशी सोनाली खूप छान खेळतेय, सागर कारंडे छान खेळतोय, ओंकार कुठेच दिसत नाहीये. ओंकार फक्त एकदा रडताना दिसलेला आहे. आणि सचिन भाऊ पण कुठेच दिसत नाहीयेत या गेम मध्ये. मध्ये मध्ये एक दोन शब्द ते बोलतात. बाकीचे जे आहे ते ग्रुपमध्ये खेळतायत, पण इंडिव्हिज्युअल जे आहे ती सोनाली खेळतेय, प्रभू खेळतोय, सागर दादा खेळतायत. तर हा गेम जो आहे इंडिव्हिज्युअल खेळून ग्रुपमध्ये स्ट्रॉंग होण्याचा गेम आहे. तर पाहूयात कुठला कंटेस्टंट आपल्याला फायनलिस्ट म्हणून आपल्याला दिसतोय. तुम्हाला कोण वाटतं कोण फायनलिस्ट असणार आहे, लास्ट 5 मध्ये कोण असणार आहे आत्ताच्या यांच्या गेम नुसार, तर नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.